आपण पाहत आहात साप्ताहिक कायदा भीमाचा संचलित लोकसंग्राम न्यूज। प्रादेशिक मनोरुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन घोटाळ्याविरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन। प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे येथील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनासंदर्भातील गंभीर आर्थिक गैरव्यवहाराविरोधात आम आदमी पार्टीचे राज्य समन्वयक अमित म्हस्के व कामगार आघाडीचे शहराध्यक्ष संजय कोणे यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने तीव्र आंदोलन छेडले आहे। लोकराज्य स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित या ठेकेदाराकडून 2017 पासून कंत्राटी कामगारांना किमान वेतन न देता पगारातून ॲडव्हान्स दाखवून खोट्या सह्या करून कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या दस्तऐवजातून उघड झाले आहे। करारनाम्यात रोख स्वरूपात देयक करण्यास मनाई असताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे 2017 ते मार्च 2024 या कालावधीत संपूर्ण देयके प्रशासनाकडून अदा करण्यात आली। या प्रकरणात 53 कंत्राटी कामगारांचे लाखो रुपयांचे आर्थिक शोषण झाल्याचे स्पष्ट होत असून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यातील संगनमताची गंभीर शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या गैरप्रकारांची दखल घेत प्रशासनाने 5 सदस्यीय चौकशी समिती नेमली होती। सदर समितीच्या अहवालात ठेकेदार दोषी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यानुसार मार्च 2024 मध्ये ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे तसेच वसुलीचे आदेश देण्यात आले होते। मात्र या आदेशानंतरही डिसेंबर 2024 पर्यंत संबंधित ठेकेदार प्रादेशिक मनोरुग्णालयात कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे। ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे आम आदमी पार्टीने नमूद केले आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीतर्फे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी कामगार आघाडी अध्यक्ष संजय कोणे, शहर प्रवक्ते किरण कदरे, शहराध्यक्ष शिक्षक आघाडी शीतल कांडेलकर तसेच श्रद्धाताई शेट्टी, करीम नदाफ, अजिंक्य जगदारे, नौशाद अन्सारी, मनोज शेट्टी, फॅबियन सॅमसग, दिलीप गुटे, रवी वडमारे, तुकाराम लांडगे, शरद भाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आम आदमी पार्टीने प्रशासनाकडे मागणी केली आहे की 45 दिवसात संपूर्ण चौकशी पूर्ण करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, ठेकेदाराकडून थकीत रकमेची वसुली करण्यात यावी, तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टीचे कामगार आघाडी अध्यक्ष संजय कोणे यांच्या वतीने आमरण उपोषण पुकारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। दरम्यान या प्रकरणावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या संजय कोणे यांना ठेकेदाराकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कामगारांचे हक्क, किमान वेतन कायदा आणि सार्वजनिक संस्थांमधील पारदर्शकता यासाठी आम आदमी पार्टीची लढाई सुरूच राहील असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। असलं नाही सर, गेम नका ना करू फडणवीसारखं तुम्ही। त्यांना बोलवून घ्यायचं वेगळं, मला वेगळं सांगायचं। थोडं मला फोन करायचा होता, मला कोण याने शेजार कोण आहे, कोण याने शेजार कोण, माझ्या ह्याच्यात काय येतात ते, मग ते मिटिंगला ते का होते, माझ्या कामगारांबरोबर ते का मिटिंगला होते, कोण गैरसमज नाही। मी असं त्या दोघांचा मी कार्यक्रम करणार आणि गुन्हा दाखल करायचा तर करा, मला नाही काय फरक पडत। तू काय बाबा, तुझं कॉन्ट्रॅक्ट आहे घेतं, माझा तुमचा काय संबंध आहे? तुमचा काय संबंध आहे? माझा काय संबंध म्हणजे माझ्या कामगारांमध्ये यायचं नाही। कुठले ते माझे सदस्य आहेत, कोणी सदस्य नाही, विचारायचं ना। ए दीपक पुढे ज्यांनी पेपर द्यावं घेऊन ये। काही विषय नाही, ए बा सगळ्यांनी राजीनामा देऊन टाका, ज्यांनी द्यायचंय त्यांनी द्यावं, मला काय। याचा राजीनामा देऊन टाका, काय संबंध नाही याचा। ठीक ज्या ऊपर से पेमेंट येईल का, थांबतो की त्यांनी, त्याला काय। मला ही समोर आहे ना, यांचा काय प्रश्न नाही काय, कोणाचं काय सांगा ना। राजीनामा मी काय- आजपासून एकही कामगार त्याच्या सभासद नाहीये, त्याचा संबंध नाहीये, त्याचा संबंध नाहीये अरे सर। साहेब, उत्तर द्या, काय विषय नाही. उत्तर द्या त्यांनी दिल्यानंतर आपण विषय संपला ना, आम्ही कुठं नाही म्हणले, कामाचं काय आम्ही त्यांच्याकडे आलोच नाही, राजीनामा त्यांनी दिले ना। द्यावं। तुझं नाही ते सगळेजण मिळून, सगळी इथं आता काय होईल? हा. हो हो सगळं सगळं म्हणजे तुम्ही जाणार नाहीत का? नाही जाणार ते, मी सांगत नाही, तुम्ही सांगा. जाणार नाही. तुम्ही जाणार आहेत का नाही जाणार?
पटकन बोला, ज्यांना काय बोलायचं ते. तुम्हाला काम करायचं असलं तर जा, नसलं तर बाहेर जा. हा नाही, ते सर माझ्याकडे वर्किंगला जातात. आणि हे जो माझ्या पण आंदोलनात आहे, तुम्ही त्यांना जा म्हणून बोलू शकत नाही. आंदोलन घेतलं. नाही नाही नाही. तसं मला सांगा, मग द्या मला पत्र. तसं आंदोलन मला घेतलं. पत्र द्या, मला पत्र. तुम्ही युनियनला घेऊन आंदोलन करताय करा. ना? आंदोलन- नाही नाही, तुम्ही युनियनला घेऊन माझ्यावर गेम करताय का? काय संबंध नाही. मग काय संबंध मग नाही. तुम्ही तुम्हाला- याला यांना ऐका फूस तुम्ही, करताय का? तुम्हाला आंदोलन करायचंय नाही ना? नाही, ह्याला घेऊन फूस करताय का तुम्ही? तो मोबाईल खाली घेतो. रेकॉर्ड करायचंय का तुला? तुला आंदोलन रेकॉर्ड करायचंय का तुला? तू पण बाहेर. तुला रेकॉर्ड करायचंय आहे का? नाही नाही, रेकॉर्ड करायचंय का तुला? Recording आहे. बघा ना, हा, recording recording आहे. करायचं काय व्यवस्थित सांग? बोला काम. हा, मी अजून मी साहेबच म्हणतो. साहेब म्हणजे मी साहेबच हा, आहे. मी साहेबच मी म्हणतोय. साहेबच आहे. साहेबच आहे. ते तुम्ही असाल तुमच्या कामगारांसाठी, माझ्यासाठी नाही. नाही, मग हे हा, माझे मग काम त्यांना बोला ना, तुम्ही माझ्याकडे कशाला येताय? काही संबंध नाही. हा, मग तुम्ही त्यांना बोला. नाही नाही, कोण आहे? अहो साहेब, मी त्यांना तेच सांगतोय. बाहेर ऍक्टिव्हिटी करा. मला ऍक्टिव्हिटीज करायची नाही, माझं वेगळं काम आहे सर, तुम्हाला चांगलं माहिती आहे. ठीक आहे, चालेल. मी बाहेरच करतोय. हा तुम्ही फक्त इथं मला करायचं, जरांची तुम्ही मीटिंग करायचं. करायची. नाही नाही, मी जरांची नाहीच meeting बोलत आहे. करायची. Direct. चला ना, चला मीटिंग चला. करू. इथं वगैरे काय मग गोंधळ नाही करायचा. गोंधळ नाही सर. आता आपण प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा या ठिकाणी एक आंदोलन चालू आहे आम आदमी पार्टीचं. यांच्याकडून आपण माहिती घेऊ की काय विषय आणि काय बाबत. माझं नाव संजय कोणे, मी पुणे शहराचा अध्यक्ष आम आदमी पार्टी कामगार आघाडी. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून, ऑगस्ट 2023 पासून आम्ही मेंटल हॉस्पिटलच्या कामगारांच्या समस्यांवर काम करतोय. ठेकेदाराचं काम आहे लोकराज्य स्वयंरोजगार सेवा संस्था. या ठेकेदाराकडून 2017 पासून तोच ठेकेदार असून या ठेकेदाराकडून सर्रास लूट होती या कामगारांची, आणि या कामगारांच्या तक्रारी वारंवार ऐकणारा कुणी अधिकारी नाहीये इथं, आणि नाही ठेकेदार ऐकणारे नाहीत. त्यांचे अशिक्षित असल्यामुळे लेबर कोर्टात जाऊ घेणं किंवा वकील करून कोर्टात केस टाकणं ते त्यांना परवडायसारखं नाहीये. परंतु आमचं म्हणणं एकच आहे की अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगार जे घेतात हे ह्याच्यासाठीच घेतात की कामगार कायदे ठेकेदार पाळतोय का, त्यांना किमान वेतन कायदे लागू आहेत का, आणि त्या लागू असेल तर त्यांचे बिल पास करणं महत्वाचं आहे. 2017 पासून मार्च 2024 पर्यंत त्याचे सर्रास सगळे बिलं पास केलेले. कुठलेही कामगार कायदे पाळत नसताना ठेकेदाराची सर्वच्या सर्व 100% बिलं पास केलेली आहेत, आणि कामगारांना 2017 पासूनचा PF सुद्धा मिळालेला नाही. अर्ध्या कामगारांचा भरला नाही, अर्ध्यांचा फक्त त्यांच्या डिडक्शन केलेला हिस्सा भरलेला आहे. PF कायद्यानुसार 13.61% ठेकेदाराचा हिस्सा भरायला पाहिजे, पण एकाही कामगारांचा त्याने इथं काम करणाऱ्या PFचा हिस्साही भरला नाही. म्हणजे त्याला तो कमीत कमी लाखो रुपयांमध्ये गेलेल्या ते गोष्टी. त्याचबरोबर लोकराज्य ठेकेदारांनी स्वतःची अक्कल लावलेली आहे, आणि हे खोट्या सह्या कामगारांच्या केलेले. जे हे सगळे कामगार इथं बसलेले 53 कामगार आहेत, त्यांच्या खोट्या सह्या दाखवलेले. मालन गायकवाड म्हणून महिला आहे इथं, ही अशिक्षित आहे, तिला अंक आहे, तिने त्याची सही केली. म्हणजे चोऱ्या तरी व्यवस्थित कराव्या असं आमची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर 2,03,900 रुपये एका महिन्याचा फरक येतो. म्हणजे हा घोटाळा निव्वळ घोटाळा आहे. करारनाम्याच्या अनुसार तिने रोख रक्कम कुठल्याही कामगाराला देऊ नये, आणि याने रोख रकमेचा खोट्या सह्यांचा पेपर लावून बिलं पास करून घेतलेले अधिकाऱ्यांचं काम होतं. आम्ही 18/11 प्रादेशिक मनोरुग्णालय DD ऑफिसला चौकशीचा अहवाल दिला की चौकशी करा, समिती लावा. कामगार इथे त्यांच्या ओरिजिनल सह्या पण तुम्हाला भेटेल ना, आताचे शिक्के पण भेटतील. परंतु अजूनही प्रादेशिक मनोरुग्णालयाने कुठल्याही चौकशीचा अहवाल लावला नाही. अजूनही तो ठेकेदार येतोय, प्रादेशिक रुग्णालय धिंगाणा घालतोय, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना धमक्या देतोय की तुमचा कार्यक्रम करू, पोलीस चौक्या झाल्या तरी मला फरक पडत नाही. हे फक्त त्यांच्या मनोरुग्णालयासारख्या सरकारी ठेक्याच्या पैशाच्या जोरावर त्याची एवढी मस्ती आहे, आणि ती मस्ती जिरवावी. आमच्यासारखे लोक रस्त्यावर लढतीलच, परंतु प्रशासनाचं काम काय? हीच मस्ती जर समजा एखाद्या कार्यकर्त्यांनी केली असती तर सरकारी कामात अडथळा म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असते. परंतु त्या ठेकेदाराला एवढा मोकळीक का सोडायची? तर त्यांचं म्हणणं असं असेल की बाबा चला त्यांचे पैसे आम्ही टाकलं, त्याचं तळमळ आहे. पण या 2017 पासून या गरीब लोकांचे पैसे तो खातोय. एका कामगारांचे 4 ते 5 लाख रुपये निघतात परत. पण ह्या कामगारांनी किती सहन करा? या 53 लोकांचा धिंगाणा सहन करेल का प्रशासन? त्यांनी उद्या ते गुन्हे दाखल पाहिजे. यांची चूक फक्त एवढीच आहे का ते गरीब आहेत, अशिक्षित आहेत? आमचं म्हणणं आहे की लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा. त्यांच्या चौकशीचा अहवाल आहे, आरोग्य विभागाच्या चौकशीचा अहवाल आहे की ठेकेदारांनी हा अहवाल तुम्हाला PDF मध्ये पण देतो. ह्या ठेकेदारांनी अनधिकृत अधिकाऱ्यांनी वसुली करावी अधिकाऱ्यांच्या. हे त्यांचे निकष, हे त्यांच्या सह्या आहेत, जे कोलाड साहेबांची सही जे आता सुप्रिटेंडेंट म्हणून आहेत.
आणि हे त्यांचा मार्च मधला अहवाल आहे आरोग्य समिती. त्याच्यानंतर अतिरिक्त संचालकांना ईडी साहेबांनी पत्र दिलंय की त्याला कुठल्याही अटी शर्ती न पाळल्यामुळं 100% काम न केल्यामुळं सगळ्या अनागोंदी कारभार पेपरवर असून त्याला करारनामा रद्द करून ब्लॅकलिस्टेड करावा. मार्चचा अहवाल आहे. मार्च पासून आज डिसेंबर आला, कुठलीही चौकशी नाही, कुठलाही त्याला ब्लॅकलिस्टचा पुढे काम केलेलं नाहीये. फक्त त्याचा पगार रोखून या गरिबांना भेटणार ते. मला सांगा की या ठिकाणी शासन निर्णयानुसार किमान वेतन प्रमाणे किती वेतन दिलं पाहिजे? प्रत्येक कामगाराला 14,500 किमान वेतन दिलं पाहिजे. आणि ह्याचं रीतसर पत्र आपण मार्च महिन्यात 4 मार्च 2025 ला आपण दिलेलं आहे. त्यांना कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. लेबर ऍक्टचा GR सुद्धा त्यांना दिलेला आहे किमान वेतन किती असावं, म्हणजे 14,457 रुपये असावे. आणि एक ठेकेदारांनी मान्य केलंय त्याच्या करारनाम्यामध्ये की आम्ही किमान वेतन कायदे पाळू. जर ठेकेदार तुमचा कायदे पाळत नसेल तर मग त्याला ठेवण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला ठेकेदार भेटत नाही का सरकारला? हे आम्हाला विचारायचं. एवढं सगळं असताना त्याचा एवढा लाड का? पण या ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालय या ठिकाणी महिला पुरुष वार्ड आहेत. यामध्ये काम करणारा आपण यांना विचारू की काय तुमची अडचण आहे, की तुम्ही काय सांगाल? 217 पासून रामय्य 217 से 2023 तक पीएफ का पैसा कुछ भी नहीं. क्या पगार मिलता है? अगर 12,000 यांना पहिला 8,000 पगार देत होते आणि आता 12,000 पगार देतात. तर किमान वेतनाप्रमाणे यांना नियमानुसार पगार मिळत नाही. काय तुम्ही सांगाल, काय तुमच्या अपेक्षा आहे? मला पगार आतापर्यंत किती दिलेला आहे? काय तर 2017 पासून कामगारांना आता हे आल्यापासून तेव्हापासून 12,000 झाले. कुणाची पीएफ पूर्ण भरलेली नाही आणि पेमेंट फ्री पहिले. तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला पगार किती दिला जातोय? माझं नाव लैला शेख आहे. पहिला 8,000 पेमेंट होतं. आता त्याने 2-3 महिन्यापासून आम्हाला 12,000 पेमेंट केलं. आमचा PF नाही भरला 2017 पासून. आणि त्याने आम्हाला काय ते युनिफॉर्म नाही, काय नाही दिलं त्यांनी. आम्ही घाणीचे काम करतो. त्याने आम्हाला काहीच अजून PF मध्ये 1 रुपया सुद्धा टाकलेला नाही. कोणाचे टाकले, कोणाचे नाही टाकले. आणि बोनस बी आम्हाला कोणाला 3,000, कोणाला 4,000, 3-4 वर्ष झाले त्याने बोनस पण आम्हाला पहिला दिला नाही त्यांनी. या ठिकाणी आपण भाऊंशी विचारू. आपण भाऊ, तुमचं नाव सांगा आणि तुमच्या मागण्या काय आहेत? नमस्कार, मी अमित मस्के, आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य समन्वयक. खरं तर आपण या ठिकाणी बघतोय की कुंपणच शेत खातंय. कारण ही जी सर्व कामगार मंडळी आहेत हे 2017 पासून 53 मंडळी या ठिकाणी काम करतात. अतिशय घाणीचं काम असतं. कारण ते रुग्ण जे आहेत त्यांना फिजिकली डिसेबल असतात, मेंटल डिसेबल असतात. त्यांना कळत नाही की कुठं शू करायची, कुठं शी करायची. अशा ठिकाणी हे सर्वजण काम करतात. तरी त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला खऱ्या अर्थाने न देता फक्त ही मलाई ठेकेदारच खातोय असं आम्हाला या ठिकाणी दिसतंय. कामगार कायद्याचं कोणतं पालन नाही. आपण जर पाहिलं तर मिनिमम वेजेस जे सरकारने आखून दिले आणि त्यांनी सुद्धा या करारनाम्यामध्ये त्यांनी मान्य केलंय की आम्ही मिनिमम ॲक्टप्रमाणे आम्ही त्यांचा पगार वेतन देऊ. पण तेही देत नाही. 7,000 रुपये त्यांच्या हातात टेकवले जातात आणि कोणता PF नाही, ECSI कार्ड नाही. मग अशा ठिकाणी कामगार करणार तरी काय? आणि हा कामगार कधी संघटित होऊन कोर्टाची पायरी चढणार आहे का? तर कधीच नाही. म्हणून अशा आमच्यासारख्या संघटना असतील, पक्ष असतील, त्या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. धन्यवाद भाऊ. आणि या ठिकाणी आपण विचारू त्यांना. मी फेबन अण्णा सॅमचे आज आम्ही ज्या उपोषणाला उभा आहे, बसलेलो आहे, या जो ठेकेदार आहे हा केवळ अन्याय करतोय गोरगरिबांवर. यांचं नाव आहे विजय कांबळे आणि हा फक्त अन्याय करत नाही तर धमदाटी देतोय. त्यांनी परवाच्या दिवशी सरकारी कार्यालयामध्ये येऊन धिंगाणा केलेला आहे. तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी जेव्हा धिंगाणा केला तेव्हा त्याला ताबडतोब त्याच्यावर गुन्हा दाखल का नाही केला? 353 गुन्हा दाखल का नाही केला? हे जर एखाद्या इतर सामान्य माणसाने केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला नसता का? मग हा कुणाच्या जीवावर करतो? त्याला गॉडफादर कोण आहे? आणि हा गॉडफादर शिवाय हा एवढं काही करत नाही, करू शकत नाहीत. म्हणून गोरगरिबाचे पैसे खाणे योग्य नाही. आणि आम्हाला या गोरगरिबाचे पैसे जो परत भेटत नाही किंवा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या पाठीशी त्याच्या पाठीमागा लागणार, त्याच्या हात धुवून या मागा लागणार, त्याला सोडणार नाही.
मला कळालं की कामगारांना पण दमदाटी केलेली आहे, पुन्हा कार्यकर्त्याला पण दमदाटी केलेली आहे. तर आपण त्यांना विचारू कोणत्या कामगाराला किंवा महिला कर्मचारी ताईंना किंवा जे आंदोलन करते त्यांना दमदाटी केली. मग दमदाटी केल्यानंतर आपण पुढे याच्यावरती काय करणार आहे? पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे किंवा काय पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहे? नाव नाही घेते आमच्या ताई, परंतु आमच्या माता बहिणींना त्यांनी सरळ स्पष्ट बोललं गेलेलं आहे की आम्ही तुम्हाला कपडे काढून मारू. महिलेला मला सांगायचं ती आज तुमच्याकडे कामाला आहे म्हणजे ती काय कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी बहीण आहे. त्याच्यामुळे त्याच्या जीवावर तुम्ही ठेकेदार मोठे झालेले. परंतु त्यांनी गुन्हा जरी नाही दाखल केला, मला स्वतःला माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मला स्वतःला माझा कार्यक्रम करू त्याला जीवे मारायची धमकी देऊन पोलीस चौकी झाली तर झाली असे स्टेटमेंट असलेले त्या ठेकेदाराच्या विरोधात पुरावे आहेत आणि मी तिथे रीतसर तक्रार करणार आहे पोलीस चौकीमध्ये. आणि फक्त माझी अपेक्षा एकच आहे की त्यांनी ज्या पद्धतीने धिंगाणा केलेला आहे तो धिंगाणा जर आमच्यासारख्या सामान्य सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असतं तर सरकारने केलं असतं. परंतु सरकारचं म्हणणं आहे की आम्ही एक नोटीस देऊ. नोटीसने काय होतं? तुम्ही सामाजिक कार्यकर्त्यांना नोटीस, या सरकारी अधिकाऱ्याने जर ठरवलं या गेटमधून एकही माणूस मान वर करून येऊ शकत नाही. आमचं म्हणणं आहे की सगळ्यांना वेगळे नाही, गरिबांना हे 53 लोकांनी धिंगाणे तमाशे केले तर कारण त्यांचे 2017 पासूनचे पैसे बाकी आहेत ना. आणि ते 8,000 का पगार घेणाऱ्या लोकांना आजच्या कंडिशनला 8,000 त्यांच्यासाठी ते 4 लाख करोडच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे फरक करू नका. गरिबांचे न्याय हक्काचे पैसे द्या. चौकशी अहवाल आहेत, पुरावे आहेत, गुन्हेगार समोर आहेत, आरोपी समोर आहेत. आम्ही न्याय मागतोय रोडवर बसून. तो आज AC मध्ये फिरतोय कोट्याधीश म्हणून. फक्त आम्ही गुन्हा दाखल करणार आहे मी माझ्या पर्सनली. परंतु महिलेचं काय आहे, त्यांच्या घरातून तेवढा सपोर्ट भेटायला पाहिजे. गरीब महिला आहेत त्यांना चौकी किंवा या कोट्याधीश लोकांच्या विरोधात लढताना आहेत की आमचं एक म्हणतात ना कमीपणा आहे. परंतु मी त्याला सोडणार नाही. मी त्याला सगळ्या लढाई लढायला तयार. हे जे आंदोलन चालू आहे या ठिकाणी आपल्याला प्रादेशिक मनोरुग्णालयातून कोणी विचारपूस करण्यासाठी आले होते का? काय त्याबद्दल कोणी काय सांगितले का की आंदोलन करू नका किंवा कारवाई करतो म्हणून असं काय आश्वासन दिले का किंवा काय येऊन भेटले तुम्हाला? अजूनपर्यंत आम्हाला काल रात्री सकाळी एक पत्र आलं की आम्ही तुम्ही जे काही मागण्या केल्या त्याची शहानिशा करून चौकशी करू. परंतु तुमचे चौकशीचे अहवाल याच्यात मार्च महिन्यातले आहेत की तो आरोपी आहे, त्यांनी पैसे खाल्लेले सिद्ध झाले. अजून किती शहानिशा करावं? फक्त मला एकच माहिती, तुम्ही डेडलाईन द्या आम्हाला. तुम्ही डेडलाईन जर नसेल देत तर आम्ही 45 दिवसाची तुम्हाला डेडलाईन देऊ. त्याच्यानंतर आमरण उपोषण जोपर्यंत मी संजय कोणे म्हणून आमरण उपोषणाला तयार आहे, जोपर्यंत तुम्ही न्याय देणार नाही इथून उठणार नाही. हा माझा इतिहास आहे. या ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालय आहे, तर या ठिकाणी महिला किंवा पुरुष जे ताई काम करतात त्या जे पेशंट आहेत त्यांची जी परिस्थिती आहे की त्यांना रुग्णालय असल्यामुळे त्यांना जिथं ठेवण्यात आलेलं आहे. परंतु त्या लोकांची सेवा करत असताना जर हा ठेकेदार जर हा अशा पद्धतीने कामगारांवर शोषण करत असेल, अन्याय करत असेल तर याला प्रशासन अधिकारी जबाबदार आहेत. लोकसंग्राम न्यूज पुणे.